करायचं? तू घबरे बाबा. अरे तपास सुरू आहे. तपास हा कसला? तुला काय करायचं? तुला काय करायचं? जा तुझं काम बघ जा. अहो साहेब काय सांगू तुम्हाला, माझ्या गिरणीचा पट्टा सुटलाय हो. आम्ही येऊ तुझा पट्टा बसवायला? अरे बाबा तू इथनं जा ना, तुझं काम कर. तू जा, नाहीतर तुला आत टाकीन आणि गिरणीच्या पट्ट्याला. नाही साहेब असं करू नका. जर तुम्ही मला मारलं तर गाव उपाशी राहील. अहो गावाला भाकरी काय सवय हो. बरं मला सांगा, रानाचा कुठे भेटला तर मला तेवढं सांगा. काय घोरपडे कुठे गेले गँग? साहेब तुमची नजर चुकून फरार झाली गँग. म्हणलं होतं राणा तुला, हे अशी सापडणार नाही जिजा. ज्यानं कुणी जिजाला किडनॅप केले की नाही तो लय हलकट माणूस असणार आहे. मला जर भेटला का नाही त्याचं टाळकच फोडतो. अच्छा तोंड बघ, टाळकं फोडतोय म्हणे. गप्पा बसा. हा गप. राणा हे बघ, तू लई टेन्शन घेऊ नको. मी एकटा स्वतः आहे की नाही 24 तासात जिजाला हुडकून देतो. अरे मग हुडक की, तोंडाचा वापर कशाला करायलास? तुला कोणी अडवलंय वय? हे बघा, चर्चा करण्यामध्ये टाइम घालू नका. पण की नाही हा आपण त्या शिंदेचं गोडाऊन चेक करूया. होय चल लवकर. चल हे सच्चा तुझं गिरणीचं पुराण बंद कर की मर्दा. अरे आम्ही इथं जिजाला हुडकालोय. जिजाला हुडकायने असं ठरलं होतं ना आपलं. त्याचं काय आहे की तुम्हा गावकऱ्यांचं ठीक आहे रे, पण सरपंच या नात्याने माझी काहीतरी जबाबदारी आहे की नाही? हो सरपंच, आता उगाच चर्चा नको, जाऊया काय? बरं आणा मी काम मी बी येतो की नाही. गिरणीत गेलो तो बायका बोंबतील. मी बरं बाबा बरं तू पहिला शांत हो आणि सलाम करू. चल राहणार मी काय म्हणतो, ही सगळी जत्रा घेऊन जाण्यापेक्षा तुम्ही इकडच्या गोडाऊन मध्ये बघा. तर मी इथे एक जवळ गोडाऊन आहे, तिथं जातो आणि तिथनं बघून येतो. हा चालते. बरं झालं की फक्त गाड घे का? हो सरपंच मी येतो तुमच्यावर. चल की मग. बसा. काय मी लावले का? बसा जरा. हे बघ राणा, तू आता त्या जिजाचा विचार डोसक्यातनं काढून टाक, विसरून जा सगळं. हा मी माझ्या हलकट डोक्यातनं काय आयडिया बाहेर येत्या, काय लिंक लागते का नाही ते बघतो. हे बघा, तुम्ही काय करा, तुम्ही सगळे जाऊन दुसरीकडे शोधा. हा सगळे एकत्र नको रे. मी आणि बापू काय करतो, इथं जे गोडाऊनचा मालक आहे की नाही त्या मालकाला जरा शोधून काढतो आणि त्याच्याकडनं काय लिंक मिळते काय बघतो, त्याला घेतो पट्ट्यात जरा. हा तुम्ही या निघा. खरं तिकडे आम्ही इकडे बघतो, त्याला सोडाय नाही बापू. हे बरं का तू पण बघ, बघा जरा नीट बघा जरा. दारूच्या बाटलीची काच. दारू माणसाचं वाटोळं करतं म्हणतात तेच खरं. बापू ही जिजा जर डायरेक्ट पोलीस स्टेशनला गेली ना तर आपलं काही खरं नाही आता. जाऊ दे की मग, तिला कुठं माहिती आहे आपणच आहे ती. जाणायचा ती लई हुशार बाई आहे आणि डेंजरस बाई आहे. ती शोधून काढेल बर काय कुणी किडनॅप केलं तर ते. ही कशी सुटून गेली बघितलं ना असं कापलं. अरे मला तर लय भीती वाटा लागल्या आता. मग आता रानाच्या मर्जीत राहिलो तरच वाचू. मला माहितीये रे तुझी तिच्याबरोबर खुन्नस आहे, पण जिजा मनानं चांगलं आहे हे बी तेवढंच खरं आहे. तिला हुडकणार म्हणून सांग की मला. राणा बोल की तिला हुडकणार म्हणून सांग की. ठीक आहे मी हुडकतो. अरे मला बी वाटतंय रे ती सापडावी म्हणून. आता ती सापडन तर त्याला मी तरी काय करणार? तू मला शब्द दे जिजाला हुडकणार म्हणून. दे की मरता शब्द. ठीक आहे मी तिला हुडकतो, तू टेन्शन घेऊ नको. चल. बायको? अहो वहिनी तुम्ही समजताय तसं काय नाही. वहिनी? हा वहिनी. अहो राणानं त्याची बायको कमल येऊन जाहिरात दिली तिने पेपरात. हा लय काळजी आहे बघा तुमची त्याला. होय काय रे? म्हणजे मी अंजली ते. अहो असा या साहेबांचा गैरसमज झालता. बरं आम्ही त्यासनी सांगितलं तुम्ही जिजाय म्हणून. राणाची दुसरी बायको. दुसरी म्हणतो का नाही आता मालकीन बाई? होय म्हणतो की होय
वय मालकीन बाई. हे बघा साहेब अहो ते रागाच्या भरात मी माहेरी गेलतो गैरसमज झाला असेल तर चुकून द्या हा होय होय ठीक आहे पण हे बघा परत असा सरकारी व्यवस्थेचा वेळ वाया घालवला तर याद राखा हा बरोबर आहे ना साहेब हा निघूया का आता चला काय रे ऐक राणा जिजाला झोपडं बांधून त्याला तयार झालाय. अरे तू म्हणला होतास ना त्या राणाला कॅप्चर आपण करायचं आणि पैसे मिळवायचं. आता इथं ती बाई त्याला कॅप्चर करायला लागली. काय सांगालाय नाही म्हणजे असं कसं अरे तसंच हाय. हा तसंच हाय. मी माझ्या डोळ्यानं बघितलं आणि माझ्या कानानं ऐकले. अरे कुठली बुद्धी सुचल्यान तुझ्या नादाला लागलो कुणास ठाऊक. एक काय तर कर बाबा ते. हा आणि पैशाचे बी बघ माझ्या. ठेवू का फोन. सारखं बोलू नका. हा जिजा चुकली असेल म्हणून काय आपण पण चुका करायच्या का? अरे पण नाही ना व. हे बघा जिजाला ही जमीन कसायला दिली आहे. तिच्याकडे कागद आहे. कायद्यानं तिला इकडे राहायचा अधिकार आहे. अरे पण गावची इज्जत महत्वाची का कायदा महत्वाचा. कायदा पाळला तर गावची इज्जत राहील. आणि मग इथं ती राहिली तर तालमीचं काय. ती होणार की सुरू. अरे पण कशी तालमीच्या जागेवर तिने कब्जा केला ना व. हे बघा तुम्ही जरा गप बसा. माझं डोसकं लई बंजाळलंय. मला जरा विचार करू द्या. आता काय विचार करणार तू. राणा ए राणा अरे राणा ऐक की. तर माझ्या दौलतवाडीच्या भावांनो ही कोण कुठली बाई जिजा बाहेर ना आली आणि आपल्यावरच गाजवायला लागली. नाही आपल्या गावच्या मातीचा आपल्या गावच्या तालमीचा अपमान करायला आले. हिला इथं राहण्याचा हक्क नाही. हिला इथं ठेवून घ्यायचंच नाही. काय परंपरा नाही. तिचं जेवढं पाडलंय तेवढं बांधून दे. अरे चांगलं काम करायला लाज बाळगायची नाही आणि मनात कोणता अहंकार बी आणायचा नाही. काय काय म्हणतेय मी. चल हे दूध पी आणि जा तिचं झोपडं बांधून दे. काय मालक येतायचा ना व? येतय राणा दूध पी आणि जा बरं. काय काय हो मालक अहो काय विचार करायला लागलाय. ला सामान हा मालक चला चला. काय म्हणू वाटतंय ना व बरं. चला चला चला. अहो काय हो हळू गाडी चालवायला लागते तुमच्यामुळे. चला चला चला. हमाल चला की मग करूया धमाल. उठा 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 उठा. ए थांब थांब. ए थांब 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 थांब. ए थांब की. कोण आहेस तू. हा बापू कोण आलंय वो ये पाखरू नवीन गावात. पाखरू हा पाप्या माणूस आहे ह्यो. काय सांगालाय. पाप्या माणूस आहे मग ह्यो असा बाई माणसासारखं लाजाय का लागलाय. ए दाखव की थोबाड दाखव की. कुठलं रेम्या डोसक्याच्या यंदा जर का रानाचा अपमान केलास का नाही तर तुझी जी जीभ आहे ना जीभ ती हसडून तव्यावर तळ
घालून मीठ मसाला मारून नदीवर मगरीसनी खायला देतो का नाही बघतो. मालक चला, या असल्या दलिंदरांच्या नादाला लागायचं नसतंय हो. चला उचला सामान. आणि तू मुग गिळून ग बसलास. मला एक कळत नाही, तू माझं पैसे कसं देणार? पैशाचं नाव काढून डोसकं फिरवू नका माझा. अरे छट्टाक बरं मी तुझा फिरून फिरून किती फिरणार आहे रे? बापू अशी जिजा म्हणाली. आणि ह्यो मोठा आवाज आहे की नाही ते तिच्या पुढ्यात काढत होता, मी तर माझ्या पुढ्यात नाही. मला सांगा लागलाय ते चहाचे पैसे दे, माझ्याकडे पैसे नाहीत. दोस्त आहे माझा. दाखवतो की तुमची दोस्ती कशी टिकते की नाही तेच बघतो आता. घर आहे, मला बांधून घ्यायचंय. मी इथंच थांबणार. करायचं तर कर लवकर. करू नवं का जाऊ? करा की मालक. जरा तिकडे वा. हा करा. अहो बसा ना, अजून खड्डा करा की. काढ रे बाबा ती काढ. मालक केवढा घाम आलाय तुम्हाला. पुसतो मी. हो काय करताय तुम्ही? पुसतो की घाम आलाय. ते मी माझं मी बघतो काय करायचं ते. जाऊ तुम्ही. पुसतो ना, पुसतो की. अहो तुम्ही जाऊ म्हणलं ना वा. हा जातोय. जास्त देईन एक. चला चला खोला खोला. चला चला. ओ मालक, ही काय तुमची तालीम नाही. हे माझं घर आहे. महाल आहे महाल. तेव्हा ही तर अजिबात धसमुसलेपणा करायचा नाही. नाजूकपणानं काम करायचं. हा झालं समजा. होय ना वा? हा तुम्ही जावा आता. पण मी काय म्हणतो, तेवढं पडतं तेवढं आणून द्या. माणसांनी पाडली का नाही झोपडी? हा म्हणजे तूच पाडली. तुझी जिम्मेदारी आहे. बायकांचं रक्षण करणं कर्तव्य असं तूच म्हणलास ना व. मग तसं वागायला ना ग. आणि मी काय म्हणतो, मी जरा दोन शब्द गोड बोललो पण तुला मालक मालक केलं म्हणून लगे रुबाब करायची गरज नाही. जिजाला तिचा हक्क मिळालाच पाहिजे. नुकसान भरपाई झालीच पाहिजे. त्याचा बहिणी लय चांबवायला लागला की तुम्ही राहणार. हा आंबत नाही हो. राणाजींना जरा गुंतवती. अरे खिडकीचं पडदं का काढलाय? ते मी आपलं काय ते? हा अगं पावसा पाण्याचे दिवस आहेत का नाही, तो मला वाटलं धुतलं नसणार म्हणून काढलं. कोण म्हणलं? अरे धुतल्यात की मी. होय काय? अगं ते मला वाटलं आता ऊन पडलं नाही म्हणून तू धुतलं नसणार. काढलं ते तर धुवून आणतो की. हा अरे मी धुते की. अगं कशाला? अगं आपल्या मळ्यामध्ये खळखळ पाण्यामध्ये मस्तपैकी धुवून आणतो. आलोच. काय करायला स्पर्धा याचा परत लावायला. भरलेला पहिला पडदा मी लागते ना. राणा हे काय र? ये अगं ते हा ते काय झालंय पावसामुळे चादरीले ओल्या झाल्यात ग आणि लई वास बी मारले.
म्हणून जरा धुवायला घेऊन जातो. हा अरे मी धुते की. कशाला? आपल्या मळ्याच्या खळखळ पाण्यामध्ये मस्तपैकी धुवून आणतो. हा चल येतो. राणा वहिनी आला राणा. हा या मालक या. ये. या की. तर झाले ना व समजा. चल. ती उशीने आणली तुम्ही? हो काय सांगायला तुम्ही? समजा तर बायकांची आधी मी कसं आणू? बाई आणि गडी असा भेदभाव करायचा नसतोय सांगितलंय नव. नग त्या माणसाने सांगितलंय नव तुला. घेऊन घे. हा तेलाची बाटली, कंगवा आणि हो थांबा. माझी लाईट मोठी आहे वाटतं. हा ते जरा निवांत मध्ये लिहितो बघ. सांगा. शॅम्पू बिंपू लागणार. हा चिकन काही पाहिजे की? चिकन काही लिहा. हा एक कॅलेंडर पण पाहिजे. पाय पुसली. खराटा बिराटा काय? कराटे पण पाहिजे. कराटे कसं आहे माझं घर जसं आधी होतं का नाही तसं झालं पाहिजे परत. बरोबर आहे. हा. लिव रे सगळे लिव. लिहा. ते हे घोंगडं पाहिजे. एका दोन दोन द्या. 2 लिव घोंगड. आणि काय नेल पॉलिश बिलिश काय तुम्हाला? नाही ते लावत नाही ना मी. करते राहू दे. हा. डाळी बिळी काय लागणार? डाळी पाहिजे. तूर डाळ पाहिजे, मूग डाळ पाहिजे, उडीद डाळ पाहिजे. लिवा पटापट लिवा. झालं काय? तुला बी पाहिजे का अजून? हा नाही तो हाय माझ्याकडं. होय काय? नाही घेतला असता की नाही तर? लिह. एवढं द्या. कंगवा, आरसा, टिकल्याची पाकिट 5. काय दादा बायकोने मोठीच लिस्ट दिलाय की. तेवढं डोक्याला तेल लावायची बाटली द्या ना. आधी टिकली द्या मला. टिकलीचं पाकिट बघू का यात? वय ते हुडकायचं होतं म्हणून केली. बघा हुडकायला केलती का मला बदनाम करायला केलती? ते काय नाही. जात पाहिजे म्हणजे पाहिजे. हे बघा आठवडीचा बाजार 4 दिवसात लागेल. किंवा तुम्हाला जे काय पाहिजे असेल ते मी आणून देतो. हा चला. नाही आत्ताच्या आत्ता मला जात पाहिजे. कुठनं पण आणून दे. पाहिजे तर तुझ्या घरचं आणून दे. बाई काय डोसक्यावर पडली काय? एवढं समजून सांगायलोय. समजून घ्यायला तयार नाही. तू शांत राहा तू. ऐकून घेतो तर लईच बोलायला लागली ही. देतो का नाही मला जाता आणून? का जाऊ पोलिसात तक्रार अरे करायला? काय करायचं ते कर जा. काढले सा अरे रानासाठी मी जरा खीर करायची म्हणते. आज गोड काहीतरी व्हायलाच पाहिजे. त्या जिजाला घर मिळालं आणि रानाच्या मागचा ताप निघून गेला. होय बाबा हे 2-4 दिवस लय काळजीत गेलं बघ. लोकाची पोर सुखरूप आली हे लय बरं झालं बघ. आणि ह्या दोघांचं भांडण बी मिटलं. भांडण मिटलं? अरे भांडण मिटलं म्हणजे समज नाही पण जरा समीट झाला. हा तू जा हे जात चकचकीत धू. मी गहू घेते निवडायला. हा आत्ताच्या आत्ता धुवून येतो बघा. हा बाबा मग चल तू. मी कशाला? तुझा अरे वा. आता मी जाऊ. म्हणजे काय तिकडे गेल्यावर गोदक्का मला ओरडल काय? अरे बाबा ती जिजा जर पोलीस स्टेशनला जायला लागली तर तिला अडवायला कोणतं पाहिजे का नको? मी थांबतो तिला अडवायला. तू जा 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 जा. एक सांगू काय? मला वाटतंय नको द्यायला. अरे राणा द्यायला तर लागणारच की. आपला नाईलाज आहे. आणि तू लय विचार करत बसू नकोस. हे बघ मी तिला 1 तासात येतो म्हणून सांगितले. तर जा लवकर. जा घेऊन जा. अरे पण जा नाही ते पोलीस स्टेशनला जाईल ती. जा ये तू जा लवकर ये. हे जातं सोडा. आणि हा गोदक्काला बी हे जातं द्यायचं नाही बघा. अहो नको राणादा. गोदक्का मला शिवाय दिल. खूपच जातं. अहो आपल्या माणसाच्या तब्येतीसाठी 4 शिव्या खाणं कवा वाईट असतंय का? नाही ना? हा मग तुम्ही एक काम करा.
तुम्ही जावा ना दुसरं काम करा. या जात्याचं काय करायचं ते मी बघतो. अहो पण गोदाकाला माझं नाव सांगू नका. ते मी बघतो. तुम्ही काय बी काळजी करू नका. उठा उठा लवकर उठा. जावा जावा जावा. अहो जावा की लवकर. नाही की मस्तपैकी खिरीचा नैवेद्य दावणार म्हणून मग ते देऊन जातोय. काय त्याच्याकडे ते गहू दळायला काय बी नाही ना व, म्हणून मग ते घेऊन चाललोय बघ. अरे मग त्याला गावात कोणाकडे बी दळून घ्यायला सांग की. आपलं जाता आपल्याकडेच ठेवायचं. चल घेऊन ये घरात. गोद का अगं अवद्या सरपंच आहे गावचा. उगा एवढ्याशा गोष्टीवर राग धरला म्हणजे. द्या होय. आणि राग धरला. अरे जरा पटल असं बोल की. घरात घेऊन ये जात ते. गोद का ते आडल्या नडल्याला मदत करणं चांगलं असते असं तूच म्हणतेस का मग? आलोच मदत करून. राणा अरे हे पोरग बाई. ते काय पहिलं मळ्यात जाणार आहे आणि मग टाक घालायला कोल्हापूरला जाणार आहे. ए मला खरं सांग, हे जिजासाठी घेऊन चाललेस की नाही तू जात? ए राणा थांब. अरे ती बाई तुला जातात भरडल्यावर भरडा लागल्या आणि तू भरडून घ्या लागलायस. अरे याचं वाईट वाटतंय मरता. अरे गावच्या इज्जतीची पार वाट लावली राणानं आणि स्वतः जिजाचा हमाल झालाय. ए पप्या जिजाला यामध्ये घेऊ नकस. गावच्या इज्जतीचं मी बघतो. मला सांगायला अरे अरे तुला काय वाटतंय? काय नाही, ह्यो तर हमालच झालाय जिजाचा. ही तिकडेच घेऊन चाललंय जात भीतर. टाक घालायला कशा डोसक्याला तापून घेतोय? अरे एवढी मोठी गिरण की आपल्याकडे. हं? ते काय आहे ते हा गोदकाला चालत नाही ना व. गोजाकाला गोजाका जर इकडून घेऊन जाते. बरं असू दे चल. कुठे कुणाकडे घेऊन निघाय सांग की. अरे त्यो रे. कोण? अरे त्यो. कोण? अरे त्यो. त्यो हा पण कोण? याच्याकडं. कोण? अरे याच्याकडं रे. कोण हे म्हणाला? त्याच्याकडे कशाला घेऊन निघाय? अरे राणादा राणादा हे राणादा. गावात कोण टाक घालणार आहे की बघायला पाहिजे. त्याच्या माझ्या किरणीची वाट लागल. हा मग आता ह्या जात्याच्या निमित्तानं मी राणाजींना सगळ्या जुन्या आठवणी पुन्हा एकदा करून देणार आहे. मला त्यांचा स्वभाव माहितीये. एकदा का त्यांना माझी आठवण यायला लागली ना की ते आपोआपच अंजलीकडे ओढले जातील. वा वा वा. अहो एकदम जबरा प्लॅन आखलाय का तुम्ही? हा एक नंबर. आता मस्त चहा घ्या. होय होय. हा तुम्ही येत ना? नाही नको. वा वहिनी एकदम फक्कड चहा केला की एक नंबर. हा? वा वा वा. काय चाललंय रे तुझं? अरे राणा तर हिने मला चहा दिला बघ. हा बर चहा दिला म्हणून आपल्या दोस्तीची बाजू सोडत नसतोय बघ मी. कळला काय तिचा? हा राणा तिचा आता अजिबात तिला द्यायचं नाही. अजिबात द्यायचं नाही म्हणजे नाही. हा कुळायस काय? का? अरे मी नाही म्हणत होतो. तूच सांगितलंस ना आण म्हणून. आता आणलाय तर ठेवा खाली. ठेवा. चहा देऊ काय? चहा चहा घेणार काय? चहा पित नाही मी. चहा बॉडी जळती. हा आता आलाय तर माझं जात पण नीट बसवून द्या. अंगात ताकद नाही हो माझ्या. कंबर लई दुखायला लागली. होय काय? देतो. नातकुळा दौलतवाडीचा नातकुळा तांदूळवाडी रडणार गळा गळा. म्हणून असा गळा गळा रडत इथं परत आलाय. लाज वाटते का तुला? लाज वाटते? गावच्या अब्रूपार इशरे टांगून आलायस आणि गावात परत आलायस होय? ते मला सारखं चिडवतेस की नाही तू? चिडवतेस बघ. फुक्कटचा शिपाई बाहेर गावला आहे. फुक्कटचा शिपाई बाहेर गावला आहे. त्याचं फळ आहे. हा चल निघ आता. पोस्टर थांब की. अरे चिडलंस काय माझ्यावर? असं चिडू नकोस. तू आपल्या गावचे आबरू घालवून आलास म्हणून मला राग आला म्हणून मी तुझ्या तोंडावर बोललो रे. बाकी काही नाही. हळू की. विचार कसला करत बसलास मारता? हे बघ तू जाऊन येस तोपर्यंत नाही त्या तांदूळवाडीच्या पोरासनी कसा हाणायचा याचा विचार करत बसतो. हा तू जाऊन ये. रानाला जा विचारायचा. जिजाच्या झोपडीवर धोंड मारायचा. तोपर्यंत मी प्लॅनिंग करतो. जा.
ठीक आहे जातो, पण त्या तांदूळवाडीच्या पोरांना सोडायचं नाही बघा. अरे मी सांगितले तसं कर तू. मग बघ इथं तुझी वाट बघत बसतो, प्लॅनिंग करत बसतो. जा तू निघ. हा हा सुरू आहे प्लॅनिंग. हा मननी परेश पाटलाचा विषय नेहमीच हार्ड असतोय. एका दगडात दोन पक्षी, राणा बी जिजा बी. नका म्हणू गाणं. मग आता काय करायचं? आता जिजा गाणी म्हणणार. हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची. हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, आवड तुला बेलाची, आवड तुला. हो थांब जरा. हे बरकत काय कोणतरी असतंय बस. अरे जाऊन बघ कोण आहे, नाही तर माझ्या आबरूचं खोबरू व्हायचं गावात. कोण नाही? हो जरा गप्प बस. काय झालं? कोण नाही? असं कसं कोण नाही? मी असण्याचा आवाज ऐकला. अरे बाबा नाही कोण, बघितले मी. अजून पायली भर जायचंय वय तुला? हा पहिली बार. हा मग या पैलवानानं माझा टोस्ट फिरवलाय, तेव्हा आता अजून पायली भरची शिक्षा आहे याला. रात झाली तरी एक तळून झाल्याशिवाय जायचं नाही इथनं. चल सुरू कर. वय हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची. मार खाऊन यायला लागल्यात. दौलतवाडीची इज्जत पहार मातीत मिळाली. तालीम नाही, काय नाही, काय आपल्या अस्मितेचा प्रश्न आहे हो, आणि ह्याला कारणीभूत आहे ती जिजा. काय रे पोस्टर? अरे पप्प्या, पण राणाचा तालीम सुरू करणार आहे की. अरे राणा आहे की नाही त्या जिजाच्या नादाला लागलाय, लक्षात ठेवा. तिच्यासाठी जातं काय घेऊन जातोय, गाणी म्हणत म्हणत जात्यावर दळून काय येतोय, तो घरगडी झालाय तिचा. आम्हाल ए पप्प्या, राणादा असली बायकांची कामं कधी पण करणार नाही बघ. हा अरे करा लागलाय काय पोस्टर? हा हे सच्या राणादा कुठे दिसलं काय? अरे घरातलं जातं घेऊन गेलाय, गावावर हुडकायलोय त्याला. आणि फोन बी उचलून झाल्यात. आता उचलणार नाही फोन, तो रमलाय. बद्दल वाईट बोलतोय. हा अगं वाईट बोलत नाही अगं, खरं तेच बोलालोय. आणि माननीय परेश पाटील कायम खरं बोलतात. नाही 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 नाही, राणा आता काय सच्चा पैलवान राहिला नाही, तो घरगडी झालाय, हमाल झालाय तिचा. ए पप्प्या, राणादा गावची आबरू जाईल असं कधी मी वागणार नाही बघ. हा. पटत नाही काय माझं तुम्हाला? पटत नाही? चला माझ्या बरोबर, दाखवतो की कसा रमलाय त्या बाईमध्ये तुम्हाला. चला दाखवतो, चला. ए पप्प्या पप्प्या, मी काय म्हणतोय, सरपंच आहे ना त्यानं, सरपंच असली बोलूया काय? नको, ते दुसरीकडे गेल्यात, आता मीच सरपंच. चला 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 तुम्ही, चला. असं कसं येत नाही? आत्ता तर मगाशी म्हणला, तेच म्हण की. म्हणती काय गरज नाही. ठीक आहे, मी म्हणतो. हा म्हणा तुम्ही. खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली, खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली, नवरी नटली कालबाई सुपारी फुटली, नवरी नटली कालबाई सुपारी फुटली, नवरी नटली कालबाई सुपारी. राणा राणा, अरे काय रे ये? गोदाका खीर करायची, माझ्या रानासाठी खीर करायची म्हणून जात हुडकून हुडकून मरायला टिकली, आणि तू हिचं तळण तळत बसलायस बाय रे. हा अगं गोदक ते ही हमाली करण्यासाठी तुला लहानाचा मोठा केलाय बरं. काय झालं माहितीये का? काय ते बघते की मी, हे ह्याच्यासाठीच आलाय. तू घरला चल, तुला सांगतो. अगं बस सांगतो तुला घरला चल. लागते की मला. मजुरी किती मिळाली? ए कसली मजुरी? आणि मग काय, या बाईचं एवढं दळण दळून दिलेस, मजुरी दिलीच असेल की तुला. ही बी फुकट आहे. ते कसं दाखवतो, चल तुला. अगं लागतं की हा. पीठ बिघे. पप्प्यानं समजा काड्या केल्यात बघा. मात्र गोदाकाला यातलं काही बी माहित पडलं नसतं. त्यांना माहिती झालं ते चांगलंच आहे ना श्रीपती दादा. अहो ते कसं काय? हे बघा, आता राणाजींनी माझ्याकडे मजुरी केली
एवढं दळप झालं बरोबर. मग आता त्या मजुरीचा मोबदला त्यांना द्यायलाच पाहिजे की. काय रे हे काय आहे? भेंडी. अरे ते मला बी ठाव आहे की, पण हिथं कशा? गोदाक्का बागायतदार तुमच्या जवळ जाईल, त्याच विचारा की. अरे त्याला बी माहित नाही. शिरपळे दादा असं काय करतायसा तुम्ही? आपण आपल्या मळ्यामध्ये कधी भेंडी लावतो का? मग ही आली कुठनं? म्हणजे आता बरकत परस्पर मळ्यात भेंड्या लावायला सुरुवात केली काय? भेंडी. तुम्ही एक काम करा, तुम्ही माझा फोन घेऊन मी आता लगेच त्याला विचारतो. जावा. काय का ते बघूया. वहिनी जुन्या आठवणी तुम्हाला आठवत्यात, पण रानाच्या ध्यानात येत नाहीत. ध्यानात राहिला असतं तर शाळा सोडली असती का त्यानं. बघूया बघूया. वय वय. बरं चला मी येतो, दूध घाला जायचंय मला. आणि राणा पण माझी वाट बघत बसला असेल. जातो मी त्याला जाऊन भेटतो. बरं निघा तुम्ही, पण काय होतंय ते मला सांगा. वय वय सांगतो की. येऊ काय? होय. येतो. प्लीज राणाजींना सगळं आठवू दे. प्लीज प्लीज. ध्यानात येते का बघ. माझ्या काय ध्यानात येते का? अरे म्हणजे तू कोणाला तर मदत केली असशील आणि त्याचा मोबदला म्हणून तुला एवढी सगळी भेंडी दिली असली तर बघ की काय ध्यानात येते का बघ. अरे पण मोबदला म्हणून एवढी भेंडी कोण देईल? आता ह्या भेंडीचं करायचं काय? बघ तरी ती ध्यानात येते का काय. राणा, राणा ते तालमीच हे काय? एवढी भेंडी आणि कुणी आणली? त्योच विचार करतोय आम्ही. राणा तू बघ की जरा ध्यानात आणून, कुणाला काय मदत केली असते बघ बघ जरा ध्यानात आणून. मदत म्हणजे नव्हतं अगं, साहेबराव होता की मग खेळायला, त्याच्याशी खेळायचंस. आता आपण जेव्हा आपल्या घरी परत जाऊ की नाही, तेव्हा मी तुला साहेबरावाशी ओळख करून देईन. हा तुम्ही दोस्ती करा, मग तो तुला मोठ्या भावासारखा सांभाळेल काय. आता बास झालं, लवकरात लवकर आपण आपल्या घरी परत जायचं. लवकरात लवकर राणाजींना या प्रेमाची जाणीव होऊ दे आणि सगळं पहिल्यासारखं होऊ दे. काय मालक? ओ काय मालक, सकाळ सकाळ इकडं काय काम आहे? मला खरं खरं सांगा तुम्ही कोण आहे ते? आणलं तुला आहे का नाही तेवढं सांगा. असेल तरी काय फरक पडणार आहे? जमीन मिळणार नाही. म्हणजे खरंच तुम्ही काय करशील? हाताला धरून बाहेर काढशील? सांग. बाईचा धरत नसतो मी, सच्चा पैलवान आहे मी. मग आता काय करणार आहे यो सच्चा पैलवान? ज्या गावात मला नको ते माणूस आहे त्या गावात मी राहणार नाही. मारुती राहायच्या पाया पडन आणि थेट हिमालयात जाईन, पण या गावात राहणार नाही. मजी नाही. काय टेपा टाकायला लागलाय? हिमालयात जाऊन राहणं एवढं सोपं वाटलं होय तुला? ठीक आहे, मग आता बघाच तुम्ही. आणि मी चाललोय गाव सोडून. जा. अरे बोंबला यो गेला तर आमचं काय करणं आहे? राणादा ए थांब की मर्दा. राणादा राणा अरे बरं झालं गाठ पडला. गिरणीचा पट्टा सुट बसून देसल की. ए सच्या, तुझी गिरणी आणि पट्टा समजा इसरा आता. ती जिजा आहे का नाही, ती जिजा मला नको ते माणूस आहे आणि समजा कळले मला. आणि जोवर ती या गावात आहे तोवर मी या गावात राहणार नाही. हे राणा ऐक सच्चादा राणादा गाव सोडून चाललाय, त्याला अडवायला पाहिजे. काय सांगतोस? राणादा थांब. स्पेशल कर स्पेशल. आलं बिलं टाक, जरा गोड कर, जरा गोड. काय राणा, काय कस काय चाललंय मजुरी? मग जावा जावा जावा. आपण एक काम करूया, राणाचा गाव सोडून चालाय हे गोदाकाला जाऊन सांगूया, म्हणजे गोदाका अडवल त्याला. चला चला चला. अरे कुठली गोदाका, कुठलं काय? गेला गेला राणा गेला म्हणजे ती ब्याद पण गेली. नको नको, राणाचं नाव सांगून सारखं भ्या घालवते ते माणसं मला. राणा गेला बरं झालं.
शेवटी काय राणा गेला काय जिजा गेली काय फायदा माझाच होणार आहे. ए जिजा जिजा वहिनी काय झालं? 1000 माणसांसंगत वैर असतंय तेव्हा 1000 नगती माणसं असतात. त्यातलं कोण नगती माणूस? ते काय सांगायची गरज नाही, मी समजून ओळखले. अरे काय ओळखलंय? तुम्ही मला नको ते माणूस आहे ते. अरे बाबा नगत्या माणसाचं नाव काय ते सांगू का? कशाला पल्ला लावा लागलाय? नाव सांग. मालक मालक. अरे ए बाबा, अरे थांब की. ए थांब थांब. रागाच्या भरात तू गाव सोडून जाणार आणि समजा गाव मला नाव ठेवणार. मला अजिबात चालणार नाही ते. तू नाव सांग आधी. अंजली. अरे जगात 1000 अंजली आहे, त्यातली नेमकी कोण? नाव सांग पूर्ण. अंजली रणविजय गायकवाड. या नावावरनं तू आधी पण लय तमाशा केलायस बर का. तिचा आणि माझा काय संबंध? पैशासाठी जमीन कसाय दिली तिनं मला, एवढंच काय ते? मला पटत नाहीये. ए मग मला अंजली का फिंजली समजून तू गाव सोडून जाणं मला बी पटत नाही. बांधाला बांध आहे आपला. तुला काय झालं तर पोलीस माझ्याकडे चौकशी करायला येणार आणि गावातली माणसं माझ्या नावाला खडं फोडणार. मला अजिबात चालणार नाही. काय चल मागं फिर. द्यायचा असं का वागायचं? जरा चांगलं वागा की अंजली वहिनी. हा पुण्यांदा अंजली म्हणला मला, आता सोडत नसतोय तुला. ये बघ सोडत नाही. काय म्हणला? अंजली म्हणला. ती अंजली देत असेल तुला मान, मी नाही देणार. काय रे? ये बघ काय रे? पुण्यांदा अंजली म्हणशील? काय म्हणला? माझ्या आई बापानं मला नाव दिलंय. हे बघ लहानपणापासून हातावर आहे नाव. काय आहे? वाच म्हणलं ना मला. वाच काय आहे? अरे गाणं वाचते बरं का, तू वाचते. जायचं तर जा गाव सोडून. मला काय? अरे बाबा ही बाई नाही, भूत आहे भूत. अरे अंजली बहिणी किती समजावून सांगायच्या, पण ही नुसती दुलाई करते बघ. नाही नाही, ह्या अंजली बहिणी असू शकत नाही. होय हे बरकत, तुला सांगितलं ना नाव घ्यायचं नाही म्हणून. बर बाबा, तुला न काय ते माणूस या असू शकत नाही. तुला बी काय वाटतंय? बरकत, मला नक्की ते माणूस कधी बी या थराला जाणार नाही. मग ही हाय आणि त्यानं खात्री करून घेतली तेव्हा त्यानं गाव सोडायचा निर्णय घेतला आणि तो गाव सोडून निघून गेला. ग ते गिरणीवाला सचा बाजा पोस्टर यांनी सांगितलं नाही तुम्हाला? नाही, कोण आलं नाही इकडे. म्हणजे ते तुम्हाला सांगायसाठीच इकडे आलते की? नाही नाही, कुठल्या तोंडाने येणार नाही येणार. पण मी आलो बरं काय गोदाक्का, जातीनं तुझी चौकशी करायसाठी आलो. गोदाक्का आपला राणा गाव सोडून गेला. ग लई वाईट वाटलंय मला. काय झालंय? पाहिला मग महाप्रसाद झाले आपण. तू फळ डोक्यात आहेस काय? अरे भेंडीचा कोण महाप्रसाद करते होय? मोदक का? आता तूच सांग काय करायचं ते. मला माहित नाही बाबा, काय करायचं ते लवकर कर. पण ह्या भेंड्या लवकर हलवा आपल्या घरातनं. किती वाटते मला. राणा चांगली महिनाभर भेंडी आण, आता तब्येतीला चांगली असते म्हणून. आणि मधुमेह बी कमी होतो. माझी सुरकी सांगायची. खरंच फळ डोक्यात आहेस बघ. अरे म्हणूनच सुरेखा वहिनी तुला सोडून गेल्या. नाही, काय तर दुसरं करायला पाहिजे. हे महाल बांधायला मदत केली त्याचं 200 रुपये. म्हणजे 270 नव. अहो पण ती तुम्ही जी काय भेंडी टाकले का नाही आमच्या घरामध्ये, ती 5-6 हजाराची आहे. कोण म्हणलं 5,000? 270 चीच आहे. हो, शेतकरी माणूस आहे मी, मला चांगलं माहिती आहे. 5-6 हजाराची भेंडी आहे ती. तिला हिशेब शिकवायचं काय काम नाही. मी म्हणलो ना 270 ची, मग 270 चीच आहे. आणि आता मी टाकून आलोय ना तिकडं. काय करायचं ते तुझं तू कर, मी घेत नाही परत. मग आता काय करायचं ते बी सांगा.
एक मिनिट काय म्हणलं तुम्ही आता काय ते रस करून शाळेतल्या पोरासनी वाट नाही म्हणजे तू घेतलास परत डाऊट अरे बाबा एकच माझी पाठ आहे तेवढी राहू दे की धड हा अरे बाबा तू उठ तिकडे गोदक्का माझी जीव खायला आहे ते भेंड्या उचल म्हणून वय वय चल उठ लवकर चल चल ए ते नाही काय म्हणते रस करून पोरासनी शाळेतले काय काय म्हणली ते शान आहे चल चल लवकर अरे चल चल चल. काय करायचं ये बघ ही समधी आपण भेंडी घ्यायची आणि इकून टाकायची म्हणजे बघ काहीतरी 5,000 रुपये येतील ते समधे पैसे घ्यायचं आणि तिला देऊन टाकायचं आणि सांगायचं हे बघ बाबा ही एवढ्या पैशांची भेंडी आहे हा हा ही बेस्ट आयडिया आहे बघा राणादा. मग ठीक आहे काय करायचं ते करा पण ह्या बुट्ट्या आधी उचला भेंड्या इका आणि ते तिच्या समाधानासाठी किती हा 270 नव ते तेवढं काढून घ्या तुमचं आणि बाकीचे पैसे ते जिजाला द्या आणि परत या. चालतंय की असंच करतो आम्ही शिरपी दादा तुम्ही बाहेर जावा आणि गाडीची सोय करा वय वय आणा जाऊ चल निघा आता चला गोदाका आम्ही भेंड्या का चाललोय ए, थांबा जरा आता एवढ्या सगळ्या भेंड्या इकायच्या तिथंच प्रॅक्टिस करूया जरा प्रॅक्टिस म्हणजे भेंडी घ्या भेंडी ताजी ताजी भेंडी अहो खाऊन तरी बघा भेंडी अहो 30 रुपये किलो भेंडी घ्या भेंडी ए गप काय झालं हे असलं का बोलणार नाही मी अरे बाबा बोलेल त्याची माती बी खपती न बोलणाऱ्याचं सोनं बी खपत नाही बोल तू हळूहळू जमतंय नाही नको अहो म्हणा की राणादा. भेंडी घ्या भेंडी हा 30 रुपये किलो ताजी जाऊ दे चल. आमचं हिरवं पडायची पाळी आलती मर जाऊ किंमत लय स्वस्त आहे 30 रुपये किलो आहे फक्त 30 रुपये किलो हा. अरे गावातल्या लोकांनी 60 रुपये किलोने घ्यायची सवय लागल्या 30 रुपयाने तुमचं कोण घेणार हा बरं मी काय करतो पंचायतीमध्ये जातो लय महत्वाची काम आहे येतो पावशेर नाही घे. नग पहिला गिरा काय जे गिरा मरदा भेंडी घ्या भेंडी ताजी ताजी भेंडी घ्या हो 30 रुपयाला किलो. पप्प्या राणा माळव कधीपासून विकायला लागलं मजा घ्यायची भेंडी घ्या भेंडी राणा काय अवस्था झाली रे तुझी असं काय करायलंय बरं ठीक आहे चल तुला 1 किलो देतो ते बी 5 रुपयानं ए किलो भर दे नकोच आहे मला त्या जिजाचा हातचं काहीच नको मला. हा आण तिकडं आण बरं ठीक आहे चल 1 रुपयानं किलो भर देतो चल अहो राणादा अरे नको म्हणलं तर ठीक आहे फुकट देतो ए बरकत 1 किलो दे फुकट दे दे त्या जिजाचं फुकटचं सोनं बी नको आहे मला. चला बापू ए अरे असं काय करतोयस राणा एवढं म्हणतोय तर घेऊया की भेंडी काय गरज नाही मला. चला चला पप्पे ऐक की मरदा नकोच मला. अहो बापू अहो देतो की फुकट देतो की आता ते ऐकत नाही ना. चला बापू चला हे शर्ट घेऊ आपण. चला ए किती रे? ताजी ताजी भेंडी 30 रुपये किलो भेंडी ताजी ताजी भेंडी 30 रुपयाला किलो. अरे आले वहिनीच विचार की वय वय बोलो कल्पना वहिनी ओ कल्पना वहिनी ओ वहिनी ओ भाल्या वहिनी आले आले काय अहो, या की भेंडी राणा भाऊजी तुम्ही कल्पना वहिनी अहो भेंडी घ्या की मस्त आहे बघा भेंडी आणि स्वस्त बी हा खरं नग ती भेंडी खाल्ली की नाही पोटच गडगडते बघा माझं अहो आता जरा गडगडलं म्हणून काय होते अहो घ्या की आमची भावाने अजून झालेली नाही करा की भावाने तुम्ही ताजी ताजी भेंडी 30 रुपये किलो. भेंडी घ्या की लय स्वस्त आहे बघा अहो 30 रुपये किलो आहे वय, वय. फक्त घ्या कावळे. अहो घ्या की अहो बघा बाजार आणि घ्या 10 रुपये अहो अहो बघा 15 तरी रुपये भेंडी. देतो की. अहो काय झालंय कुणी बी साठी एक भेंडी घेणं झालंय कसला पशुकनी पोत आणलीस रे पावशेर भेंडी कोण घेईना म्हणते